पण काय देताना सुद्धा मला खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा मला. आणि एक दिवशी हडकर ताईंनी मला ही लिंक दिलेली आहे. हडकर ताईंच्या घरी म्हणजे ऑफिसमध्ये आल्या होत्या आणि त्या मला मी त्यांना बोलली की ताई म्हणजे मॅडम माझ्या हाताचं बघा ना काहीतरी. पण त्याच्या आधी मला त्यांनी 2 वर्ष हे सांगितलं होतं लिंक देते देते करून लिंक पण दिली होती पण मला ती ओपन करता येत नव्हती. पण मी त्याच्यावरती काही लक्षच दिला नव्हता. पण नंतर मग आता मॅडम ऑफिस मध्ये आल्या तेव्हा मी मॅडमना बोलली की मॅडम माझ्या हाताचं काय ते बघाच कारण मला आता खूप कंटाळा आलाय. पूर्ण हात फुटायचे, कागद ऑफिस मधले कागद सुद्धा उचलायला यायचे नाही, काहीच करायला येत नव्हतं. हॅलो. हा, येतोय आवाज. काही म्हणजे काही करता येत नव्हतं मला. खूप त्रास होत होता, पाय दुखायचे, कंबर दुखत होती, पाय दुखायचे, चालता येत नव्हतं, खाली बसता येत नव्हतं. गाडी एसटी मध्ये म्हणजे चढत असताना सुद्धा पाठीमागनं म्हणजे मला चढायचं आहे असं मला ना येत नव्हतं काय. म्हणजे असं वाटायचं की आता मी पडणार मागे. त्याच्यानंतर मग ताईने मला सांगितलं त्या दिवशी की मॅडम येणार आहे. हा मॅडम येणार म्हणून सांगितलं नाही, मला सांगितलं की तू माझ्या घरी ये, मग बघ आपण काय करायचंय. मी म्हटलं ठीक आहे. त्याला रविवार होता त्या दिवशी मला 1 वाजता म्हटलं ठीक आहे. मला कोल्हापूरला घरी जायचं होतं पण मी म्हटलं नको मला इथे जायलाच पाहिजे कारण माझा हात बरं झाले पाहिजे. म्हणून मी गेली तिथे. गेल्यानंतर घाक मॅडमांची ओळख झाली. ते त्यांनी मग तपासणी केली आणि त्याच्यानंतर मला ते सकस संतुलित आहार दिलाय. त्या सकस संतुलित आहार नंतर मला 3 दिवसातच फरक पडला. 3 दिवसानंतर माझे हात पूर्णपणे बरे झाले. पूर्ण म्हणजे पूर्ण एकदम म्हणजे काहीच दिसत नव्हतं. मला असं वाटलं की अरे माझ्या हातात मॅडमना मी फोटो पण पाठवलेला आहे आमच्या हडकर मॅडमना की माझे हात बरे झाले. मी 27 थाळीचे खूप खूप आभार आहे आणि हडकर मॅडमांचे तर खूप म्हणजे खूपच आभार आहे मी कारण त्यांनी मला इथे आणलंय. प्रथमतः हा जो प्रॉब्लेम होता तो किती वर्षापासून होता, किती दिवसांचा मला होता? आता 1 वर्ष 2 वर्ष झाली. 2 वर्ष मी औषधं घेत होती आणि रागाने औषधं बंद पण करून टाकली मी. नाही आता म्हटलं घेणारच नाही मी. आणि मला थायरॉइड पण होता. थायरॉइडची माझ्या 12 mg ची गोळी चालू आहे, अजूनही आहे, ती होईल पण. ओके. वय किती आहे प्रथमताई? 49 आता. ओके. अजून म्हणजे भरपूर जॉब आहे, म्हणजे असं काही नाहीये की लगेच संपत आलाय. ओके. हे बघा, ज्यावेळेला हातातनं पाणी जखम मी बघितलंय त्यांच्या हाताच्या हे की काय कंडिशन होती ते. त्यामुळे कसं असतं, कॉन्फिडेंटली त्या करायला तयार झाल्या, स्वतःला त्यातनं बाहेर पडायचं होतं, ही त्यांची इच्छाशक्ती होती ना. त्या नाही इच्छाशक्ती मॅडम मला ना ऑफिस मध्ये ना कोणी काही वस्तू द्यायला लागलं तर असं वरनं टाकायचे. माझ्या जवळ कोण यायचे नाही. मला खूप वाईट वाटायचं तेव्हा. हा, नक्की नक्की होणारच ना. कारण का की त्या हातात आपण दिलं तर बाबा किंवा हे केलं तर त्या पस किंवा ती जखम त्याच्या बॅक्टेरिया येतील, हीच म्हणजे ही काळजी घेत होते ते. त्याच्याबद्दल आपण वाईट नाही वाटून घ्यायचं. का माहितीये का, ते वाटणार आहे आपल्याला, पण ते समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतः ठेवलं तर फक्त भीती ना प्रथमताईंची होती, ती भीती होती त्यातनं काहीतरी बॅक्टेरिया, काहीतरी इन्फेक्शन नको व्हायला अशी काळजी ते घेत असतील असा विचार करायचा. आपण ऑलवेज पॉझिटिव्ह की हा, त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला वाटलं ना की अरे आपल्याला हे बरं करायला पाहिजे, आपण बरं व्हायला पाहिजे, तुमची इच्छा ज्या वेळेला बरं व्हायला पाहिजे आणि अशी व्हायला आणि लागली ताई ना. आणि ताई असं झालंय की माझे मिस्टर 2018 मध्ये गेले. ते सुद्धा डायबिटीस मुळे गेले. त्यांचे पूर्ण डोळे गेले होते. बायपास करून घेतलं होतं मी. पूर्ण 5 वर्ष मी माझ्या मिस्टरांची सेवा केली आहे. पूर्ण 5 वर्ष मी दवाखाना दवाखाना दवाखानाच केला. मी हडकर मॅडमना त्या दिवशी बोलली पण म्हटलं मला आधी मिळालं असतं मॅडम तर माझे आज मिस्टर बरे झाले असते. नक्की. कारण कसं असतं माहितीये का, वेळेच्या आधी कुणालाच काय मिळत नाही ना. त्यांचं लाईफ तेवढंच होतं. कितीही जरी सांगितलं असतं तर तुम्हाला काय वाटतंय झालं असतं? नाही झालं असतं. कारण आपण किती लोकांना सांगतो, पण आपण नेहमी म्हणतो ना, कर्मच फिटत नाही तोपर्यंत काहीच भेटत नाही. भलेही भरपूर तुमच्या बरोबर सगळं दिलंय, पण आता आता किती लोकांना आपण सांगतो की नाही, आता तुमचा एवढा हात बरा झालाय, आपण बोलतो लोकांना की या ऐका करा, थोडंफार करा, काय जमेल ते करा.
पण सगळेच नाही होत ना. केवढा मोठा चमत्कार आहे. 3 दिवसामध्ये जर बरं वाटत असेल तर न्यूट्रिशनचा लाईफ मध्ये खूप मोठा रोल आहे. न्यूट्रिशन ऍज ए थेरपी म्हणून यूज व्हायला लागले. मग आपल्याला वाटतं हे आपण जे खायला लागलोय, आपण जे गोष्टी करायला लागलोय, हे का औषध आहे का? ज्याच्यामुळं बिघडलंय त्याच्यावर जेव्हा काम व्हायला लागलं त्यावेळेला औषधाची गरज नाही भासत. म्हणजे इथं यांच्या लाईफ मधनं औषध बंद होऊन जर फक्त खाण्यापिण्याचा एवढा मोठा रोल असेल तर नक्की या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायलाच पाहिजेत. ज्या गोष्टी कमी आहेत त्या ऍड करायलाच पाहिजेत. 3 दिवसांमध्ये ना प्रतीक्षाताईंचा रोल आहे ना सुजाता गाठचा रोल आहे, आमचा दोघींचा काहीच रोल नाहीये. रोल आहे तो न्यूट्रिशनचा. निमित्त आहोत आम्ही, निमित्त. हडकरताई फक्त निमित्त आहेत की हा ये आणि हे घे आणि हे कर, एवढंच निमित्त आहे. ते देवासारखे धावून आले माझ्यासाठी. नक्की. हे बघा, 2 वर्षे जर आडकर ताईंना असं वाटलं असतं ही प्रतिमा काय ऐकत नाहीये, जाऊ दे तिकडं, काय वर्ग होतंय हो ते तिकडं, असं जर वाटलं असेल असतं तर आज हा रिझल्ट असता का प्रतिमा ताईंचा? नसता. यदा कदाचित प्रतिमाना पण वाटलं असेल, किती वेळा सांगतात, किती वेळा लिंक देतात, किती वेळा येत. 5 वर्ष त्यांनी दवाखाना बघितलाय, त्यामुळे ऍक्च्युली त्यांना ते चालू करता नाही आलं म्हणून असेल, नशिबातच तेवढे लवकर नव्हतं म्हणून असेल की ते परत तेवढं ते फेडल्याशिवाय भेटलं नाही. आणि आज त्यांना मग वाटत असेल ना की त्यावेळेला वाटणार किती पाठ लागलाय, केवढे सांगायला लागल्यात, किती सांगतायत. आज कॉलवर कोण जॉईन असेल तर त्यांना पण तसंच वाटणार आहे. पण नक्की खूप लोकांना ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट खूप छान पडतो. नक्की प्रतिमा ताई बिलकुल भारी रोल आहे. खूप लोकांपर्यंत लिंक पोहोचवा. खूप लोकांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे ना. डायबिटीज अमुक तमुक आपल्याला नंतर वेळ गेल्यानंतर वाटत असतं अरे आधीच सांगायला पाहिजे होतं, आधीच करायला पाहिजे होतं. या गोष्टी नंतर वाटतात. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण प्रतिमा ताईंसाठी. अजून एक वेलकम करणार आहे पहिल्यांदा आणि मग मी अनुराधा ताईंचा पण एक्सपिरियन्स घेणार आहे. खराब स्पॉटलाइट पटकन प्रसाद सर. येस, शोभा माने ताई. जोरदार क्लॅप करणार आहोत. शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष शोभाताई स्वागत आहे तुमचं. अनम्यूट करा, सगळेजण वेलकम करू शकता आणि लगेच म्यूट करू. वेलकम ताई. वेलकम शोभाताई. वेलकम ताई. शोभाताई म्यूट काढा पहिल्यांदा. म्यूट काढायला पाहिजे. येस, ओके. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं आपण आपल्यावर काम करावं आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? मी शोभा माने, मी मिरज मधून आहे. मला ही शतायुषी फॅमिलीची लिंक अंजली पाटील यांनी दिली. माझं वाढलेलं वजनामुळे मी याला जॉईन झालेले आहे. आता मला एक्सपिरियन्स म्हणजे की मला 20 वर्षापासून जो मला पित्ताचा आणि पोटाचा त्रास होता भयानक, मी कुठंही गावाला जाऊ शकत नव्हते. सतत मला उलट्या होणं, सतत माझ्या पोटात दुखणं, हा माझा त्रास पूर्णपणे आता या शतायुषीला फॅमिली जोडल्यामुळे पूर्णपणे कमी झालेला आहे. मला मार्गदर्शन पद्मजा मॅडम, डॉक्टर प्रसाद सर आणि अंजली पाटील यांनी मला खूप माझ्यावरती काम केले आणि पूर्णपणे मी या पोटातून आता रिकामी झालेले. मला कसलाही आता त्रास होत नाही. तसंच माझी शुगर आता नॉर्मल झाली आहे. माझी आता शुगर 140 वर आली आहे. माझी बीपी नॉर्मल आहे. हा मला भरपूर मोठा फायदा शतायुषी फॅमिलीला जोडल्यामुळे झालेला आहे. शोभाताई, किती किती दिवस झालं कंटिन्यू केले हे? मी आता जॉईन होऊन सर मॅडम झाले की 3 महिने, म्हणजे हो. 3 महिन्याचा रिझल्ट आहे हा. ओके, हो, या 3 महिन्यामध्ये हे 4 महिने, ह्या 4 महिन्यामध्ये ना किती वेळा वॉमिटिंग झालंय, वॉमिटिंग उलटी झाल्या?
सुरुवातीला झालं भरपूर वेळा मी ते न्यूट्रिशन घेतलं की मला त्रास व्हायचा, उलट्या व्हायच्या. मग प्रसाद सरांनी मला पोटावरती माझ्या काम केलं. पद्मजा मॅडमने मला भरपूर म्हणजे सांगितलं की असं करा तसं करा. आता मी पूर्णपणे त्यातून बाहेर पडले. मला कसलीही उलटी होत नाही. मी आता पूर्णपणे न्यूट्रिशन व्यवस्थित घेते. मला खूप ओके. मोठा फायदा झालाय हा. किती वजन कमी करायचंय वजन मला 15 किलो कमी करायचंय. अजून? ओके. आतापर्यंत किती झालं? आतापर्यंत माझे 4 किलो झाले. ओके, चलो, काही नाही, होऊन जाईल. कारण का की सायकोलॉजिकली पण खूप मोठा इफेक्ट असतो. ज्यावेळेला चालू केलं त्यावेळेला खूप चॅलेंज जरी असले, कारण का असतात बॅक ऑफ माइंडला आहे ना, 20 वर्षापासून मला हे प्रॉब्लेम आहे, 20 वर्षापासून मला हे प्रॉब्लेम आहे, मला हा त्रास आहे, माझं हे असं आहे. आपण ज्यावेळेला याच गोष्टी रिपीट करतो, कारण तो प्रॉब्लेम ऍक्च्युअली असतो म्हणून होतं. आणि त्याच्यामुळं की त्याचा इम्पॅक्ट हा आपण करत असलेल्या गोष्टींवर पण व्हायला लागतो, कारण तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास बसत नाही. आज जर शोभाताईंना जर आज जे फिलिंग आहे ते 4 महिन्याच्या पूर्वी असणार आहे का? बिलकुल नाही. कारण का की काय होतं काय नाही माहितीच नाही. पण आता असं झालंय की आता त्यांना कोणीही म्हटलं की याच्यामुळे तुम्हाला परत उलटी होईल तर म्हणणार बिलकुल नाही होणार, कारण आत्ताचा एक्सपिरियन्स त्यांच्या बरोबर आहे. एकदम भारी. शकते मॅडम, मी प्रवास करू शकते. मला कसलाही आता पोटाचा बिलकुल त्रास नाहीये. खूप वर्ष मी तो त्रास सहन करत होते पोटाचा. त्यातून मी पूर्णपणे बाहेर पडले. यस, एकदम भारी. आणि माझी शुगर आहे ना मॅडम, जवळजवळ 2011 पासून होती शुगर. शुगर. आणि आता माझी शुगर बघितली ना तर 140 वर आली. ओके, मेडिसिन किती चालू आहेत? सकाळ संध्याकाळ आहे 2-2 गोळ्या आहेत. पण अजून डॉक्टरांनी कमी केल्या नाहीयेत. नाही, आता तरी करायला लागलं ना ते. 11 वर्ष झालंय. 11 वर्षाला 11 महिने तरी लागतील आपल्याला मेडिसिन फ्री लाईफ जगायला. जेवढी वर्ष आहेत तेवढी महिने आम्ही म्हणतो. नक्की त्याच्या आधी होईल, पण तुम्हाला ना 11 महिने डोकीत माइंड मध्ये ठेवा की आपल्याला एवढे दिवस करायचंच आहे. एवढे दिवस करायला लागला ना सातत्यानं तर मस्तपैकी सगळंच कमी होऊन जाईल. प्रसाद सर मला सांगायला लागले तुम्ही उद्या येणार आहे कोल्हापूरला? हो येणार आहे मॅडम. ओके, या, कारण काय फॅमिलीची मी आभारी आहे. थँक्यू. या उद्या भेटायला. कोण कोण कोल्हापूरच्या आसपासचे आहेत, नुसताच ह्याच्यावर नाही, या काय करायला लागले शेताशी फॅमिली, सगळे लोक फिजिकली भेटतायत. भारी काम चालू आहे. आम्हाला तरी वाटतं आम्ही जे काम करायला लागलं ते आम्ही फक्त पुण्याईचं काम करायला लागलोय. पण हीच पुण्याईचं काम करत असताना काय काय भेटतं तुम्हाला, किती लोक भेटतायत, किती फॅमिली आपली बनते कशी, आणि त्याच्यामध्ये एकमेकांसाठी काय करायला लागलेत आणि का नाही आपल्याला लोकांना मदत करत करत स्वतःची हेल्थ, स्वतःच लाईफ काय चेंज होतं ते येऊन बघा. भारी वाटतं. कोण कोण जवळपास आहेत बघा.